राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड इव्हनिंग, मी सुदेशना. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. आदर्शमधून अशोकरावांचे नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेस कमिटीकडून अभिवादन. देगलूर तालुक्यात उघड्यावर मांस विक्री बंद करा, नागरिकांची मागणी. मुखेड तालुक्यात पाणी टंचाई सुरुवात, प्रशासनाने तत्काळ उपाययोजनेची अंमलबजावणी करावी. बिलोलीत भारनियम बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. आता बातमीपत्र विस्ताराने. आदर्श घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांना दणका दिला आहे. आदर्श घोटाळ्याच्या आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आदर्श घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाकडे अशोक चव्हाणांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळत चव्हाणांचं नाव वगळण्यास नकार दिला आहे. राज्यपालांकडून अशोक चव्हाणांवर कार्यवाही करण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने नाव वगळण्यास नकार दिल्याने आरोपपत्रात अशोक चव्हाणांचं नाव कायम राहणार आहे. अशोक चव्हाणांकडे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज देशाची माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी नवामुंडा येथे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, महापौर आनंद चव्हाण, संजय लहानकर, महिला काँग्रेसच्या माजी महापौर वंदना निमकर, अनिल इंगोले, केदार पाटील साळुंके, दर्शन राजूरकर आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हानेगाव, मठखेड, करडखेड, शहापूर, खानापूर परिसरातील त्याचबरोबर शहरात घुमटबेस मछली मार्केट मध्ये उघड्यावर मांस विक्री जोरात चालू आहे. उघड्यावर मांस विक्री करताना परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नवीन आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यासाठी देगलूर येथील उघड्यावर होणारी मांस विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी देगलूरचे नागरिक करत आहेत. अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पावसाने दगाफटका केल्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णतः वाया गेली आहेत, तर नदी, नाले, बोर, विहीर, तलाव आटण्यास सुरुवात झाली आहे. भूगर्भातील पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहत आहेत. सोबतच पावसाने गैरहजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. 1972 साली झालेल्या भीषण कोरड्या दुष्काळापेक्षा ही भयानक परिस्थिती सध्या परिस्थितीला प्रथमच झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. शेतीचा हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याने महामार्गाचे रस्ते धरले आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्या पाण्याच्या प्रश्नामुळे ही जनावरे कसायाकडे विकली जात आहेत. तालुक्यातील वाड्या तांड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत तालुक्यातील योजना कागदपत्रीच आहेत. त्यासाठी पाणी पुरवठा समितीतील अध्यक्ष व सचिवाची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे. सोबतच मुखेड तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजनेची अंमलबजावणी करावी. पाणी टंचाई आढावा बैठक तातडीने घ्यावी. राज्य शासन व प्रशासनाने यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागण्या जोर धरत आहेत. बिलोली शहर व तालुक्यातून महावितरण कंपनीकडून भारनियम सुरू केले आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भारनियम कार्यक्रम स्थगिती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष फारुकी यांनी सहाय्यक अभियंता महावितरण कंपनीला दिले आहे। यावेळी शिष्टमंडळात सय्यद रियाज, अभिनंदन शेरे, सुनील जेठे, इलियास फारुकी, साजिद कुरेशी यांचा समावेश होता। नुकतेच महावितरण कंपनीने सकाळी 3 तास व सायंकाळी 3 तासाचे भारनियम सुरू केल्याने लोकांचे जगणे कठीण बनले आहे। सायंकाळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्नही समोर येत आहे। त्यांच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत। लोड सेटिंग सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शहरामध्ये साफसफाई, घाण कचरा असल्याने सर्वत्र डासाचे प्रमाण वाढले आहे। त्यातच डेंग्यूची लागण सर्वत्र पसरली आहे। शिवाय 6 तासाच्या लोड सेटिंगमुळे लघु व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे। बिलोली शहरातील नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे। भारनियम बंद करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे फारुकी यांनी दिला। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। आदर्शमधून अशोकरावांचे नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेस कमिटीकडून अभिवादन। देगलूर तालुक्यात उघड्यावर मांस विक्री बंद करा, नागरिकांची मागणी। मुखेड तालुक्यात पाणी टंचाई सुरुवात, प्रशासनाने तत्काळ उपाययोजनेची अंमलबजावणी करावी। बिलोलीत भारनियम बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी।